नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या भागात आपण बघणार आहोत एका आई आणि मुलीचं एक सुंदर नातं। पण त्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल। चला आजचा भाग सुरू करूया। मालिकेच्या सुरुवातीला सायली देवी आईला प्रार्थना करत असते की आई, माझ्या मनात अशी काय घालमेल झाली आहे। मला हे माहिती आहे आणि पटतंय पण की प्रतिमा त्यांचं हे घर नाही आहे। रविराज काका तर किती आस लावून बसले की त्यांची स्मृती वापस येईल। मग मला आतून असं काहीतरी तुटल्यासारखं का वाटतंय, जणू काय ती माझी आईच आहे असं का वाटतंय। असं वाटतं जणू म्हणजे आई माझ्यापासून दूर होती आहे। देवी आई, तूच प्रतिभा अत्यंत माझ्यासमोर आणलं होतंस ना, तूच आमच्यातलं नातं निर्माण केलंस आणि आता तूच माझ्यापासून त्यांना दूर घेऊन जातेस का देवी आई, का। असं बोलत असतानाच सायलीच्या खांद्यावर एक हात येतो। ती असते प्रतिमात्या। सायली म्हणते, प्रतिमात्या, झोपण्याआधी तुम्ही देवाला नमस्कार करायला का? झोप नाही आली का? तुम्ही रडता का? मग प्रतिमा म्हणते, तुला रडताना बघून मला रडू आलं आहे। मग सायली म्हणते, तुम्ही जात आहे ना म्हणून मला वाटलं इतकंच, बाकी काही नाही। प्रतिमा म्हणते, मला नाही जायचं आहे, इथेच राहायचं आहे तुझ्याजवळ। हे ऐकताच सायली इमोशनल होत आहे आणि प्रतिमाला मिठीत घेते आणि दोघेही ओक्साबोक्सी रडायला लागतात। सायली म्हणते, प्रतिमात्या, तुम्ही तुमच्या घरी जाण्याची वेळ येणारच होती आणि आता ती वेळ आली आहे। आता मला माझ्या हृदयात दगड ठेवून तुम्हाला निरोप द्यावा लागेल। प्रतिमा म्हणते, तू असलीस की मला भीती नाही वाटत। पण सायली म्हणते, तुम्हाला तुमच्या घरी पण भीती नाही वाटणार, तिथे रविराज काका आहेत, तुमची तन्वी आहे। मग त्यावेळेस प्रतिमाचा चेहरा जरा विचित्र होतो। मग सायली पुढे म्हणते, आणि बहिणीसारखं प्रेम करणारी सुमन काकू आहे आणि 2 घरामधलं अंतर फार नाही आहे, मी येईल तुम्हाला भेटायला। प्रतिमा म्हणती, रोज येशील आता सारखी? सायली नकार देत म्हणते, आता सारखं काहीच नसेल प्रतिमात्या, आणि दोघे रडायला लागतात। पण ती म्हणते, आता मला रोज सकाळी उठल्या तुमचा हसरा चेहरा दिसणार नाही, तुमच्या नजरेत सगळ्याबद्दल जे प्रेम आहे ना ते आता दिसणार नाही मला, म्हणून ती रडायला लागते। तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जर हात फिरवता ना, तुम्ही माझ्या चेहऱ्यावर जेव्हा हात फिरवता ना तेव्हा असं वाटतं यापुढे सगळं चांगलं होणार आहे। तो स्पर्श मी कुठून आणू प्रतिमात्या, असं म्हणतात दोघी रडायला लागतात। प्रतिमा तिच्या चेहऱ्यावर हात फिरवते आणि तिला मिठीत घेते। इकडे रविराज सावंत भरत असतो, तो प्रियाला म्हणतो, मला वाटतं सुमन आज काय झोपत नाही, तिला कधी हा वेळ जातो असं झालं असेल। प्रियाही हसायला लागते। मग रविराज म्हणतो, ये मला थोडी मदत कर सावंत भरायला। तेवढाच प्रियाचा फोन असतो, तो असतो नागराजचा। ती पहिला फोन कट करते, पुन्हा नागराज तिला फोन करतो। मग रविराज म्हणतो, कुणाचा फोन, ये ना पटकन मदत कर ना मला। मग तो बघतो तो नागराजचा फोन, तो म्हणतो, अगं का गं, आता काकाला बोलवा पण कंटाळीस का? ते म्हणते, नाही बाबा, आधी ना स्पॅम कॉल होता, मला वाटलं आताही तोच असेल। मग रविराज म्हणतो, टाक स्पीकरवर टाक, मलाही बोलणं ऐकायचं। हे ऐकून प्रिया घाबरते। ते म्हणते, बाप रे बाप, आता तर स्पीकरवर या नागोबाने फुटका सोडायला सुरुवात केली तर रविराज सगळं ऐकेल आणि माझा पण नाईलाजाने कोणा ती स्पीकरवर टाकते फोन आणि लगेच पहिलं वाक्य बोलते, बाबा मी फोन स्पीकरवर टाकला। हे ऐकताच नागराजला कळतं की फोन स्पीकरवर आहे। तो काय रे भाऊ दादा कधी येणार तुम्ही वगैरे असं विचारायसाठी फोन केला मी, सगळी तयारी मी केली आहे, लवकर या। ओके म्हणत रविराज फोन कट करतो। मग नागराज विचार करतो, अरे हा दादा पण ना 2-4 शब्द बोलून त्या प्रियाला झापलं असतं, पण दादाला ती वाचली। इकडे पूर्णाच्या रूममध्ये पूर्णाची फ्रेम उचलते प्रतिमाच्या फोटोची
आणि तिला सगळं मागचं आठवतं. त्या दिवशी जेव्हा प्रतिमा निघाली होती त्यावेळेस तिच्यामध्ये प्रतिमामध्ये जे संभाषण झालं ते तिला आठवतं की तू मला अगदी मुलीप्रमाणे सांभाळलं आहे. पूर्णाजी जे म्हटले असते की तू माझ्या मुलीसारखीच आहे, तुझ्या आईला वचन दिलं होतं नीट जपून जा वगैरे वगैरे. आणि वापस आल्यानंतर ते पण तिला दृश्य आठवतं की प्रतिमाला पाहून ती किती खुश झाली होती. हे पाहून ती फार इमोशन होते. इकडे प्रतिमेच्या रूममध्ये प्रतिमेच्या मांडीवर सायली डोकं ठेवून झोपली असते आणि प्रतिमा छानशी अंगाई म्हणत असते, लिंबोणीच्या झाडा मागे. ही अंगाई म्हणत असते. ही अंगाई सगळ्या घरातले ऐकतात आणि तिच्या दारापाशी येऊन उभे राहतात आणि सगळे दृश्य पाहून खूप इमोशनल होतात. तेवढा ती प्रिया आज जायला लागते. मग रविराज तिला अडवतो. तिला म्हणतो, प्रिया मला कळतं आहे तुझ्या मनातलं दुःख की तुझी आई तुला न स्वीकारता साडीला त्याची मुलगी म्हणून स्वीकारते. पण आता आपण पॉझिटिव्ह बघूया ना. तिला आता पहिले बोलता येत नव्हतं, ती डायरेक्ट गायला लागली आहे. तू थांब येतेस असं म्हणतो. तिला अडवतो आणि सगळे तिला बघायला लागतात. तेवढ्यात सायली आणि प्रतिमेला मागशी काय दृश्य आठवतं ज्यात एक मुलगी पळत पळत असते. हे विजयन त्यांना येतात. मग सायली ताडकन उठून बसते आणि सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या उद्या तुम्ही तुमच्या घरी निघून जाल. तुम्ही गेला तरी ना तरी तुमचे अंगाचे सूर मला सारखे आठवत राहतील. आता डोळ्यात पाणी नका आणू. तुमची मनस्थिती मला कळते प्रतिमात्या. सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट घडतात की तुम्हाला कळत पण नसेल काय चाललं आहे ते. मी तुम्हाला पहिल्यांदा या घरात आणलं आणि म्हणाले की ही तुमची माणसं आहे आणि आता उद्या तुम्ही रविराज काकांच्या घरी जाणार आणि आम्ही तुम्हाला सांगतो की ते तुमचं घर आहे. खूप गोंधळ होत असेल ना तुमचा. मग प्रतिमा म्हणते, हो खूप गोंधळ होतो आहे. मग सायली म्हणते की तुमचं आमच्या असंच आहे ना की आम्ही जे पण काय करतो हे तुमच्या चांगल्यासाठीच करतो आहे आणि म्हणूनच एवढे दिवस तुम्ही आमच्या प्रयत्नाला साथ दिली ना, अगदी तशीच आता पण द्याल ना. जाल ना तुमच्या घरी. प्रतिमा म्हणते, हो जाईल. हा खरंच खूप इमोशनल क्षण होता प्रेक्षकांनो. म्हणजे इथे खरंच कळतं की दोघींनी किती छान ॲक्टिंग केली आहे. जणू त्या खऱ्याच आई आणि मुलगी आहे असं वाटत होतं. आणि खऱ्या आई मुलीचं नातं कसं असतं खूप छान प्रकारे दाखवलं इथे. पूर्णाजी म्हणते, 100त एक नातं असतं असं. हा आता क्षण हा या दोघींचा आहे. आपण हा क्षण त्यांना अनुभव देऊ. चला आपण जाऊया म्हणून ते निघून जातात. पण इकडे तन्वी उर्फ प्रिया तिच्या घाणेरड्या मनात एक विचार आणते. ती म्हणते, आजची रात्र तुम्ही तुमच्या हिशोबाने जगून घ्या. हवं तेवढा वेळ एकत्र घाला, कारण एवढ्या वेळ तुम्हाला परत कधीच एकत्र वेळ घालायला मिळणार नाही. कारण मी तुमच्या मायलेकींची कायमची ताटातूट करणारच. म्हणून ती दार लोटून बंद करताय. आणि इथे आजचा भाग संपलाय प्रेक्षक. आता उद्याच्या भागात मित्रांनो कोर्टाची नोटीस सायलीचे नाव येणार आहे, ज्यात त्यांना कळतं की वात्सल्य आश्रमाचा स्टे काढला आहे आणि आता महिपत कधी पण तिथे बांधकाम करू शकतो. हे ऐकून सायली चक्करून पडतं आहे. पण हा भागाची सुद्धा तुम्हाला जर एक्सप्लेनेशन ऐकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा भाग कसा वाटला तुम्हाला लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.